नमस्कार. तुम्हा सगळ्यांना नमस्कार. गडकरीजी, तुमच्या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली, त्याच्याबद्दल खरंच म्हणजे 10.5 वर्ष नामला झाली. त्या 10.5 वर्षामध्ये आम्हाला जेवढं जमलं तेवढं करण्याचा प्रयत्न केला. 25 वर्ष हा फार मोठा कालावधी आहे आणि एवढ्यामध्ये तुम्ही इतकं अप्रतिम काम केलेलं आहे. अभिनंदन. आणि हे सातत्य पुढे चालू राहील ही अपेक्षा. मकरंद हा सतत मला श्रेय देतो. त्याचं कारण 5 मिनटंच बोलायचं असं सांगितलं होतं, त्यातली माझे 5 मिनटातली 4 मिनटं अजून त्यांनी खाल्ली. त्यामुळे मग त्यांनी ते श्रेय देऊन मला गप्प केलेलं आहे. वास्तविक खरं सांगतो की खरंच एकाने केलेलं काम नाही आहे. आज आमचं जर काम कोणीच पुढे चालवत असेल, नितीनजी हा आमचा गणेश थोरात म्हणून जो मुलगा आहे, इतकं सातत्यानं काम करतो. सिव्हिल इंजिनियर आहे स्वतः आणि सतत अखंड. आता आम्ही येण्याच्या 4 दिवस आधी इथे आपल्या विदर्भामध्ये खूप ठिकाणी काम चालू आहे. मी कामाची जंत्री मानणार नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जर गेलो, सामूहिक पद्धतीनं केलेलं काम हे एकट्याने केलेल्या कामापेक्षा केव्हाही मोठंच असणार. आणि नाटकाचं उदाहरण घेतलं तरीसुद्धा आम्ही ज्यावेळी सगळे जर असतो त्यावेळी होतो तेव्हा त्याचं नाटक, नाही तर मग ती एक स्टँडअप कॉमेडी होते. त्याला काही फारसा अर्थ नसतो. 2 मिनटं 3 मिनटं 5 मिनटं तुम्ही ती एन्जॉय करता, पण त्याच्यानंतर नाही. नाटक एक सामूहिक त्याचा परिणाम असतो. आपल्याकडे आता ह्या इतक्या संस्था आहेत. मला कायम एक वाटतं असं की प्रत्येक वेळी आपण कुठलं काम करत असताना मला या संस्थेची मदत लागणार असेल किंवा त्यांना कळत असेल की मला त्यांची गरज आहे, त्यावेळी सगळ्यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. हे काय आपले राजकीय पक्ष नव्हेत. आपल्याला वाटलं म्हणून आपण हे सगळं करतोय, मनापासून करतोय. त्यातून आनंद काय, तर केवळ आनंद हाच आनंद. त्याच्यातून आपल्याला मिळणाऱ्या पुरस्कार हवेत का, मला पद्मश्री व्हायचं आहे, पद्मभूषण व्हायचं आहे, हे सरकार काय करायचं ते त्यांचं ते ठरवतील. मला काय पाहिजे त्यातून, तर मला फक्त एक समाधान पाहिजे. गावाखेड्यात गेल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर आपल्या कारणामुळे हसू येत असेल तर अजून काय वेगळं लागणार आहे. त्यामुळे तेवढीच एक अपेक्षा आहे, सतत तेवढंच करायचं. नाटकात काम करत असताना मी खरं तर तळागाळातून आलेला, अतिशय गरिबीतून आलेला मी होतो. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्यामुळे मला तिथे जाणं जास्त मला सोपं जातं. श्रीमंत मंडळीमध्ये मला ते जमत नाही. मी शहरामध्ये राहू शकत नाही. मी गावाखेड्यामध्ये राहतो. माझ्याकडे 10-12 गायी आहेत, 5-25 कुत्री आहेत, जी रस्त्यावरची आणून सोडलेली शेतावर. एक 12-14 एकर माझं शेत आहे आणि तिथे उगवलेलंच खात असतो. तिथल्या माझा जो आमदनी माझी आहे, तिथे जर काही नाही उगवलं तर मला इतका त्रास होतो. तर आमचा जो कोरडवाहू जो शेतकरी आहे त्याला किती त्रास होत असेल की त्याच्याकडे कधी पाऊसच जास्त झाला, कधी झालाच नाही. तर याच्या पोटी कुठेतरी, आणि आम्ही कुठल्या दुसऱ्या गोष्टी काही केल्या नाहीत का? आम्ही सगळ्या गोष्टी करतो आनंदासाठी आमच्या. पण मला खरं सांगतो, शहरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या भिंती आहेत, त्या भिंती मला आता कबरीसारख्या वाटायला लागल्या. फक्त स्क्वेअर फीटमध्ये आहे. तुझी किती कबर मोठी? 1000 फुटाची आहे का? माझी 2000 फुटाची आहे. त्याची 4000 5000. त्याच्यामध्येच आभाळ पाहायचं ते सुद्धा खिडकी एवढंच आभाळ आहे. पण शहरातल्या मंडळींना, मुंबईतल्या मंडळींना, मित्रांना मी म्हणतो, गेल्यावेळी कधी आभाळ पाहिलंस? असं पाहायला वेळच नाही आहे आम्हाला. केवळ मी माझी घर, माझं 4 मंडळी जी आहेत त्याच्या पलीकडे आम्ही विचारच करत नाही. आणि मी खरं सांगतो, नाटक सिनेमातून मिळणारा पैसा, त्यातून मिळणारे सन्मान, त्याच्या पलीकडचा आनंद आम्ही ज्यावेळी नाम फाउंडेशन सुरू केलं त्यावेळी मिळाला. काय म्हणजे पहिल्या वेळी, म्हणजे हा मकरंद हा मराठवाड्यातला, तर त्याला म्हटलं, बाबा हे पैसे घे, प्रत्येकी 1500. इतक्या आत्महत्या झाल्या होत्या आणि नवीन गाडी घेऊया आपण, चला, त्याच्यासाठी पैसे जमा केले होते. आणि मग संध्याकाळी आपलं TV पाहत असताना हातात ग्लास आणि एक इंटरव्ह्यू पाहत होतो. ज्याच्या घरी आत्महत्या झालेली आहे अशा एका शेतकऱ्याच्या कुटुंबाचा इंटरव्ह्यू होता. आई, वडील, बायको आणि मुलं.
बाप गेलेला आहे, नवरा गेलेला आहे, मुलगा गेलेला आहे, असं ते कुटुंब. पण त्यांच्या डोळ्यामध्ये आपलं कोणीतरी गेलं याच्यापेक्षा संध्याकाळची भूक जास्त वाटली मला. कदाचित मला ते नट म्हणून असेल का जाणवलं माहिती नाही. म्हटलं आलं हे काही खरं नाही. आपण गाडी घेण्याचा विचार करतो आणि हे काय चाललं आहे. मग मी त्याला म्हटलं की चला आपलं काहीतरी कर्तव्य आहे माणूस म्हणून, मग हे 1.5 कोटी तू घे आणि प्रत्येकी 15,000 अशा सगळ्या त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दे. नाही टाळ्या वाजवू नका. हे मला असं वाटत होतं आपण मोठेपणा घ्यावा, निदान मी रात्री झोपताना माझी पाठ थोपटावी त्यापोटी केलं होतं. मला काही अनुकंपा नव्हती, काही नव्हतं. माझ्यातला माणूस मेलेला होता, त्यांच्या त्या डोळ्यामध्ये मला कुठेतरी दिसलं की अरे बापरे आपण खरंच मेलेलो आहे ते सांगत होते, त्यांची भूक सांगत होती. त्याच्यावर मकरंद मला म्हणाला की नाही तुम्ही येऊन ते चेक द्या. म्हटलं नाही हे बरोबर नाही, मला ते देणं मला पटत नाही, तू दे. तो म्हटलं फक्त तुम्ही ते इथे बीडचे आहे, बीडला गेलो होतो आम्ही, तेवढे फक्त तुम्ही द्या, बाकीचे मग नंतर आम्ही हे करू. आम्ही तिथे गेल्यानंतर एका वेळी समोर 125-250 मुली विधवा, जास्तीत जास्त वय असेल त्यांचं 25-24, एक मूल कडेवर, एक मूल असं खात बोट धरलेलं, खंगलेली सगळी मंडळी. अरे म्हटलं बापरे, म्हणजे हे काम कधी न संपणार आहे, याला पूर्णविराम नावाची गोष्टच नाही आहे. त्यामुळे हे सातत्यानं करा. 15,000 रुपये देऊन तुम्ही ते काही संपणारं नाही आहे. आणि मग तिथून मग आम्ही औरंगाबाद, मग नंतर आम्ही इथे आलो वऱ्हाडामध्ये आणि सगळीकडे फिरलो जेवढं काही जमत होतं आम्हाला. तुम्हाला खरं सांगतो त्यावेळी नाम फाउंडेशन ज्यावेळी स्थापन झालं 3 महिन्यामध्ये लोकांनी 60 कोटी रुपये दिले. 60 कोटी. एक काल संस्था जी स्थापन झालेली आहे तो केवळ एक विश्वास होता की नाही ही मंडळी काम करतील, कुठे आपलाप नसेल, भ्रष्टाचार नसेल. आणि मग त्याच्यानंतर जे सातत्यानं काम सुरू झालं. आम्ही त्यावेळी म्हटलं होतं की कोणालाही आत्महत्येचा मनात विचार येत असेल तर हा नंबर आहे, एक फोन फक्त करा, मरण्याच्या अगोदर 1 मिनिटं तरी माझ्याशी बोल. मला जेवढं जमेल तेवढं मी त्याला थांबवायचं. मला एक साधी गोष्ट, घरातलं बाकीचं आपलं कुत्रमांजर मेलं तरी सुद्धा आपल्याला केवढा त्रास होतो. माणूस करता पुरुष घरातला जातो, त्याच्यानंतर बाकीच्याने जगायचं कसं. मकरंद मगाशी म्हणताना की आम्हाला त्या एका दाण्याचे आम्ही 100 दाणे 1000 दाणे करतो, त्याची आम्हाला कधी मिळणार किंमत. स्वामीनाथन आयोग हा सुद्धा आता एवढा अंशतः चालूच आहे आणि त्याला सुद्धा 20 वर्ष झाली किंवा आता. प्रत्येक गोष्टीला आम्हाला आंदोलन का करावं लागतं. आम्हाला दिसत नाही का. माझ्यासारखा एक मठ्ठ माणूस, मला त्या डोळ्यातली वेदना कशी कळली. आणि सगळ्यात गोष्ट कुठली आहे की आता 2 पक्ष वेगळे असतील, BJP असेल, काँग्रेस असेल, तुमचे आचारसंहिता तुमची काय जी असेल ती, तुमचे विचार काय असेल तुमच्या पक्षाचे, प्रत्येकाची पुस्तिका वेगळी. आपलं तसं नाही, आपण सगळेच एकाच विचारानं आपण आहोत. हे पाण्याच्या संदर्भातल्या मुळामध्ये सुरू झालेलं पाणी हे सुरू झालं ते आत्महत्येपासून सुरू झालं होतं. माझ्या इथं शेतामध्ये करत असताना माझ्याकडे परवानगी आहे की मी खडकवासल्यातून पाणी घेऊ शकतो. तर मी म्हटलं नाही, मग माझ्या जमिनीत मला कसं करता येईल. मोठं शेततळं आहे, मला पाण्याची कमी नाही, 90 फूट खोल विहीर आहे. पण माझ्याकडे जी सुविधा आहे ती प्रत्येकाकडे का नसावी. मला खरं सांगतो, मी नेहमी म्हणतो की माझ्याकडे कधी भिंतीच नाही आहेत. माझ्याकडे डोंगर आहे, इकडे डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, आणि मध्ये मी राहतो. शहरामध्ये नाही राहणं जमत. आम्हाला वेळच नाही आहे. माझ्याकडे कुठेतरी काहीतरी एवढं शिजलं जायचं, ते पलीकडे जायचं, तिकडे शिजलं की आमच्याकडे याचा वास यायचाच ना. भिंती होत्या पण भिंती नव्हत्या आमच्या शेजाराला पूर्वी. आता तसं नाही, पलीकडे काही झालं तरी आमच्याकडे उत्सव चालू असतो. आपण एकमेकांशी, आपण ह्या सगळ्या संस्था, त्याचं नाव काही ठेवा तुम्ही, एक सामूहिक नाव ठेवा. आपण एकत्र ही चळवळ म्हणजे केवळ बोलण्यासाठी किंवा भाषण करतोय आपण असं तसं नाही. चळवळ आतूनच ते यायला पाहिजे. जसं म्हणतो की माझं गावच माझा भारत आहे, बस तेवढं पुरतंच करा.
प्रत्येकाने तेवढं केलं की झालं, सगळं आमचं समृद्ध होईल भारत. पण आमचा गोंधळ कसा आहे, मला त्यातला श्रेय, आम्ही हे केलं, मग माझी तुमच्याबरोबरची स्पर्धा, तुलना, आणि त्यातून मग मी तुमच्यापेक्षा जास्त कसा, काही गरज नाही त्याचं. विक्रम गोखले हा माझ्यापेक्षा अप्रतिमच नट राहणार मरेपर्यंत, मी त्याच्यासमोर कोताच राहणार हे मी मान्य करायचं आणि त्याच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करायचा. मला त्याच्यापेक्षा मोठं नाही व्हायचं, मला सतत माझ्यापेक्षा मोठं व्हायला हवं. त्याच्याबरोबरीला मी जाऊ शकेन की नाही मला माहिती नाही. ते करत राहणं. आपली स्पर्धा ही केवळ आपल्याबरोबरच असावी, बाकी कोणाबरोबर नसावी. आमच्या आईला मी नेहमी विचारायचो की आई, अगं मुसलमान आणि हिंदूंमधला फरक काय आहे गं? ते म्हणले काय नाही, आपण हात जोडून नमस्कार करतो, ते हात उघडून नमस्कार करतो. किती सोपी व्याख्या आहे ना दोन धर्मातली. आम्हाला लहानपणापासून हे शिकवलं, त्यामुळे मला कधीच तू कुठल्या जातीचा आणि धर्माचा आहे मला विचारवरसच वाटलं नाही. आणि जाती मला माहिती आहे, गडकरी, जाती कधी संपणार नाही. जाती तुम्ही संपवल्या तरीसुद्धा ऑफिसमध्ये बॉस राहणार, ती एक उच्च जात राहणार, मग मधली, मग अजून असे, मग शेवटी पिऊनची. तर तुम्ही शेवटी तुमची पात्रता काय आहे, तुम्ही करता काय, किती आपल्यामध्ये कुवत आहे, त्याच्यावर आपली जात ठरते. कांबळी नावाचा आमचा बॉस, मला आनंद होतो, कांबळे माझा बॉस आहे. एक दिवस त्याला तिथेच आम्ही असे बघायचो. ते जातीतला फरक सरते शेवटी आपण कशाने मिटवणार? आपल्या ज्ञानानं, शिक्षणानं. आज मोठ्या मोठ्या पदावर इतकी छान मंडळी आहेत, त्यांची जात नाही कोणी विचारत. मला नाही, तुम्हाला माहिती आहे का माझी जात? माझी जात नाही कोणाला मी सांगितली, कोणी विचारली नाही. मी काय करतो या प्रांगणामध्ये आल्यानंतर मला, मी नट म्हणून मी तुम्हाला काय देतो, इतकी मंडळी मला बघायला जमलेली आहे. तो उधळून द्यायला पाहिजे. झाली फजिती झाली, काय हरकत आहे, सगळेच माझे आहेत, तुम्हीच हसाल ना मला. पण उधळून देणं आणि कशाची पत्रत नसणार. गडकरी नावाचा माणूस आहे, म्हणजे त्यांच्या काही वेळे तोंडामध्ये असं काहीतरी अश्लाघ्य शब्द येतात चिडले की हे होत कसं नाही आणि होत नाही कसं, आणि मग ते करून दाखवायचं. सुरुवातीला टिंगल होते त्यांची, काहीतरी उगायचं, काहीतरी फेकतात आकडे सोडून आमच्या तोंडावर, हे असं नाही. आणि मग एक 4 वर्षानं, 5 वर्षानं, 10 वर्षानं ते त्याची फलनिष्पत्ती ज्यावेळी आपण पाहतो, मी थोडा नाही ते बोललो होते, मग कौतुक करायला सगळे असतात. त्यामुळे एखाद दुसरा एक असा टोकाचा शब्द वापरण्याची मुभा मिळते मग आपल्याला, कारण ते करून दाखवलेलं असतं ना. कारण मुळामध्ये तुमचं छान व्हायला पाहिजे. हा समाज म्हणजे समाज ना, हा प्रत्येक माणूस माझा आहे, माझं नातं आहे त्यांच्याशी, ही ज्यावेळी तुमची भावना असते त्यावेळी सोपं जातं. त्यामुळे मला आज ह्या निमित्तानं सांगताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळे मिळून आपण काम करूया. वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या ठिकाणी जर ज्या काम करत असतील तर आपण एकमेकाला जोडून घेऊया. मला काय करता येईल, तुम्हाला काय करता येईल, आपण सगळे मिळून असे. मगाशी मी जे सांगितलं गणेश, आमच्या आता प्रत्येक शहरामध्ये नितीनजी आता आमचे ऑफिसेस व्हायला लागले. ऑफिसेस मी म्हटलं कशाला पाहिजे कुणाच्या घरी राहून, पण नाही, आता ती अतिशय गरज व्हायला लागली, इतकं काम वाढलेलं आहे. टाटा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्याबरोबर आपला MOU झाल्यामुळे आपल्याला कामाची म्हणजे सतत काम, पैशाची भ्रांत नाही, सतत काम करत राहणं. लहान लहान गावामध्ये राहणारी मुलं आता एक एक शहर सांभाळत आहेत, ज्यांना कदर खरंच त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. आता जर इथे येऊन बोलायला सांगितलं तर ते आम्ही नटमंडळी आहोत, पाठ करून बोलतो सगळं, आम्हाला ते इतक्या वर्षाचा अनुभव आहे. त्यांना 2 वाक्य बोलताना पण काम करायला वाघ आहेत ही मंडळी, आणि सगळं श्रेय आहे ते त्यांचं आहे. गण्या, मी तुझे जाहीर आभार मानतो बरं का, ह्या सगळ्यासमोर फार सुंदर काम करतोयस तू, असंच सातत्य राखा. कारण आम्ही उद्या हे इथून निघणार, त्यांच्या हाती जायला पाहिजे, आणि ती धुरा योग्य ठिकाणी योग्य माणसांच्या हाती जाणे फार गरजेचं आहे.
नटसम्राट करत असताना मला ज्यावेळी विचारलं त्यावेळी मी म्हटलं हे नाटक नाही मी करणार, मी सिनेमा करेन. नाटक करत असताना तो तेवढा जीव त्याच्यात प्रत्येक वेळी ओतायचा, तर मला असं वाटतं 10 किंवा 15 किंवा 25 प्रयोगानंतर मी मेलो असतो. एकदाच सिनेमामध्ये करताना राहिलं, डॉक्टर लागू किंवा दत्ता भट किंवा आमचे चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त, सगळ्यांनीच नटसम्राट ज्यांनी ज्यांनी नाटक केले ते सगळे हार्ट अटॅकने गेले. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये तितकं ओतल्याशिवाय आनंद तो देताच येणार नाही. आणि आमच्यासमोर मी नटसम्राट सिनेमा करत असताना रेफरन्स होता डॉक्टर लागू, दत्ता भट. त्यामुळे आम्ही केलेलं आहे ते एवढंच आहे. तुम्ही त्यांचं ओरिजिनल तुमच्या दुर्दैवानं पाहायला नाही, काही मंडळींना बघायला मिळालं असेल. काय काम करायचं बापरे, म्हणजे तिथनंच हलता यायचं नाही. पुरुष करत असताना गडकरी मध्यंतरामध्ये पडदा बंद झाल्यानंतर एकही खुर्चीचा आवाज यायचा नाही. त्याचा इम्पॅक्ट इतका असायचा. विजयाबाईने इतकं अप्रतिम नाटक ते बसवलं होतं की लोकांना ते सुन्न करायचंय. आम्ही इथे आणि मग थोड्या वेळाने कुठे ते 1 खुर्ची 2 खुर्ची असं कर. तो जो आनंद मिळायचा ना, अत्युच्च आनंद आहे नट म्हणून, तोच आनंद नामचं काम करताना मिळत असतो. इतका आनंद होतो की वा 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 वा, या गावामध्ये हा हिरवा रंग फुललेला आहे, तो आपण काम केलंय त्याच्यामुळे जाय. काय अजून लागतं तुम्हाला? काही लागत नाही. बरं, उद्या मरणावर विश्वास ठेवला ना की जगणं इतकंच छान आहे. पण मंडळी समजतच नाही की आपण मरणार आहोत. संचय करत राहायचा. संचय किती करणार, काय करणार, सगळं इथे ठेवणार, 12 म्हणच लाकडं लागणार, हे लक्षातच येत नाही. अजून हवंय, अजून हवंय, अजून हवंय. आणि मग सरते शेवटी तो श्वास घेत असताना, मगाशी तू म्हणलास ना त्या प्रदूषणाच्या संदर्भात, मध्यंतरी त्या म्हणजे आपल्या ह्याच्या वेळी, करोनाच्या वेळी बिल देत असताना तुमच्या ह्याच्यावर होते, कशावर ते ठेवायचे, व्हेंटिलेटर. त्या व्हेंटिलेटरवर तो माणूस बिल देताना 8.5 लाख रुपये त्याचं बिल, तो रडायला लागला. तर म्हणले पैसे नाही आहेत म्हणून. का? ते म्हणले तसं नाही, जन्मल्यापासून इतका मी श्वास त्यांनी दिलेला उपराला, त्याला कधी मी धन्यवाद नाही म्हणालो आणि त्यांनी मला कधी बिलही नाही पाठवलं. 4 दिवस मी राहिलो व्हेंटिलेटरवर, 8.5 लाख रुपये तुमचं बिल आहे. तर प्रदूषणाच्या बाबतीत ते म्हणतोय, जन्मल्यापासून आपण श्वास घेतोय, इतका छान श्वास घेतोय सगळा, 1ही रुपया नाही त्यांनी मागितला आपल्याकडे. त्याला छान ठेवणं ही आपली गरज आहे. आणि आपली गरज आहे, त्याची गरज नाही आहे. त्याला जे करायचं ते करेलच तो. पाण्याचा 1ही थेंब वाया जाता कामा नये. हात धुवत असताना इथं नळ चालूच आहे, तोंड धुतोय चालूच आहे नळ. ज्यावेळी आपण पाहतो 2-2, 3-3 मैलावरना पाण्याचा 1 हंडा घेऊन येत आहेत बायका. म्हटलं हे कुठलं चित्र आहे ते बघा आणि मग तिथे काम सुरू करा. ही माणसं का अशी करतायत? आणि आता मी तुम्हाला खरं सांगतो, मी मध्यंतरी बोललो होतो की आता 75 झालं, 76 आता होतील. आता नुसतं भटकत राहायचं, गावोगाव भटकत राहायचं. ही इतकी मंडळी, फार मोठी मंडळी बसलेली आहे तिथे, ते लाईन, मी त्यांना नमस्कार करेन जाऊन. आम्ही नुकतीच कुठेतरी आतून उर्मी. आणि नट म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतो, गडकरी नुसतं घरात मत बसून नट नाही होता येत. रोज नव्या दुःखाच्या शोधामध्ये आम्हाला फिरायला पाहिजे, तरच नवीन पद्धतीनं हास्य आणि दुःख दोन्ही आम्ही करू शकू. नाहीतर त्याच पद्धतीनं आम्ही जर इमोट करत राहिलो तर मोनोटोनस होईल. नवीन दुःख, मग ती ही अशी गावोगाव फिरताना मग ती नवीन दुःख दिसली. ती नवीन दुःख दिसल्यानंतर लक्षात आलं की आमचं दुःख इतकंच आहे. आम्ही त्याला डोंगरा एवढं म्हणत होतो कारण आम्ही इथे धरलं होतं. ते इथे धरल्यानंतर कळलं अरे चिमुटभरच आहे. ते आपली शहरामधली वृत्तीच अशी आहे, आपलं जायचं गोंजारत बसायचं सगळं दुःख, इथं धरायचं. अरे बापरे केवढं मोठं, काही मोठं नाही आहे. खरं म्हणजे दुःख नावाची ही गोष्टच नाही आहे, मानण्यावर आहे. माझं हे सगळं आहे, सगळं झुगारून देऊन सोडून मी निघून जायचं. मी सुद्धा मातीतच झिरपणार आहे. मग तिथं नाही का मी झिरपलेलं असताना मला थोडा ओलावा पाहिजे, म्हणून मग हे पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतो.
गेल्यानंतर आमच्या सगळ्यांनीच हा केलेला आहे त्याग. आपण कधी करणार? किती वेळ झाला? तुम्ही किती वाजता? 10 10:30ला आलेले आहात. कशासाठी बसला इतक्या वेळ? काय आहे इथं? काय करमणूक आहे? काय वाद्य वाजतायत? नाच आहे? काही नाही आहे. केवळ मी तर अशा ठिकाणी एवढ्यासाठी जातो की माझं कुठे चुकतंय हे मला कळावं, म्हणून मी अशा ठिकाणी जातो. त्याची जाणीव होते की नाही रे, खरंच हे आपल्याला कळलं नाही, आपल्याला हे माहीत नाही. आमच्या घरामध्ये 7 भावंड होतो आम्ही. 6 गेली, मी एकटाच राहिलो. आई नाही, वडील नाही. मग मी नेहमीच म्हणतो माझ्या मुलांना किंवा ह्यांना की म्हटलं माझ्या बरोबरचे कोणीच नाही आहे ज्यांना मी माहिती आहे. मी सगळ्यात धाकटा. म्हटलं मला दरडावणारा, मला मारणारा किंवा पाठीवर हात फिरवणारा तसा कोणी नाही. त्यामुळे मग इथं गेलो की गावाखेड्यामध्ये एखादा कोणतरी वयोवृद्ध नुसतं चेहऱ्यावर शाशा त्यांनी असं नुसतं केलं की असं वाटतं आई वडील भेटले पुन्हा नव्यानं. आपण फार तसे सुदैवी आणि दुर्दैवी आहोत. आपल्याला वेदना कळतात, त्याची जाणीव असते. फक्त आपण ती त्या क्षणिक होते आणि त्याच्यानंतर आपण विसरत जातो. तशापेक्षा आपण तिथे थांबायला पाहिजे. म्हणून मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो आणि कुठे अगदी गावाखेड्यामध्ये डोंगरामध्ये जाऊन मग तिथल्या लोकांची काही तिथे मला काही करता येईल का. माझ्याकडे थोडेसे साठवलेले पैसे आहेत. मग ते एवढंसं एक छोटंसं गाव घ्यावं ते मी माझ्याकडे आणि मग त्याचंच करावं. तिथेच आपले 4 खांदे शोधावे आपण आणि तिथेच जावं. अशा पद्धतीनं काहीतरी, पण सतत त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं अजूनही वाटतंय. कदाचित मग तिथला जर पार असेल तर तिथल्या पारावर नाटकसुद्धा करेन त्यांच्याशी. मग ती लहान लहान मुलं असतील आजूबाजूला, काहीतरी वेगवेगळ्या विचित्र काहीतरी आनंदाच्या कल्पना आहेत आमच्या. पण सगळ्यात मोठा आनंद हा आमचा नाम आणि तुमची ही जी संस्था आहे. मी खरंच तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही ह्या सातत्यानं जे करता आहे कमाल आहे. फक्त एकच पुन्हा नव्यानं सांगतो आणि तेच सांगतो की आपण एकत्र येऊया आणि एकत्र मिळून काम करूया. कधीही कुठल्याही गावी कुठल्याही कामासाठी बोलवा. आम्हाला आमच्यातले सगळेच येतील ज्यांना ज्यांना शक्य आहे तर, पण बोलवा की नाही तुमच्याबरोबर केल्यानं हे असं असं होणार आहे. काही नाही, मला आता फक्त आल्यानंतर एकच वाईट वाटलं की इथे नाटक करता आलं असतं तर बरं. हा एवढा ऑडियन्स समोर आहे आणि जर का इथे करता आला ना, टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन, हे करता आलं असतं नाटक म्हणून तर किती छान वाटलं असतं. पण एनिवे फार धन्यवाद. तुम्ही इतका वेळ बसला, छान, अतिशय बरं वाटलं. आणि नितीनजी आणि आमचं नातं जे फार फार छान आहे, इतके दिवस टिकलेलं आहे. आम्ही एक काही मागितलं नाही त्यांच्याकडे. आज मागितलं मी, म्हटलं तर नागपुरामध्ये जरा ऑफिस करायचं आहे, जर कमी पैशात कुठल्या तरी बिल्डरला सांगता आलं तर जरा सांगा, कारण हे संस्थेचे पैसे आहेत त्यामुळे आम्हाला ऑफिस करायचं. एनिवे तुम्हा सगळ्यांच्याबद्दल फार अभिमान आहे बरं का. असंच छान करत राहा आणि भेटत राहूया आपण. हा, मला जोपर्यंत कानाला पैशाचा छनछनाट ऐकू येत नाही तोपर्यंत नरड्यातून डायलॉग येत नाही. धन्यवाद.